प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 1 रुपयात पीक विमा ही संकल्पना राबवणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे। खरीप 2024 हंगामात 31 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत 1,63,60,000 पेक्षा अधिक पीक विमा अर्ज दाखल करण्यात आले आहेत। तर शेवटच्या दिवशी 24 तासात राज्यभरातून तब्बल 5,74,000 शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरला आहे। नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या कृषी वीज पंपांना पूर्णपणे मोफत वीज देण्याचा निर्णय झालाय। त्याचा लाभ राज्यातील सुमारे 44 लाख शेतकऱ्यांना मिळणार असून यासाठी सुमारे 14,760 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलाय। तसंच 2023 मध्ये 1 रुपयात पीक विमा ही योजना प्रथमच अंमलात आली होती। त्यानंतर खरीप हंगामात राज्यात बहुतांश भागात झालेली दुष्काळ सदृश परिस्थिती आणि हवामानातील असमतोल यामुळे झालेल्या नुकसानीपोटी विमाधारक शेतकऱ्यांना आतापर्यंत अग्रिम, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात आणि पीक कापणी प्रयोगानंतर असे मिळून आतापर्यंत एकूण 7,280 कोटी रुपये इतका पीक विमा मंजूर करण्यात आलाय। त्यापैकी 4,271 कोटी रुपयांची वितरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर 3,009 कोटी रुपये विमा रक्कम वितरण सुरू आहे। पीक कापणीच्या अंतिम अहवाल निश्चितीनुसार या रकमेत आणखी वाढ होणार आहे। या योजनेच्या माध्यमातून देशात सर्वाधिक पीक विमा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळालाय। तसंच योजना सुरू झाल्यापासून ही रक्कम आजवरची सर्वाधिक पीक विमा रक्कम असल्याचंही स्पष्ट झालंय। आता यावर्षीच्या पीक विमा नोंदणीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 31 जुलै या शेवटच्या दिवशी राज्यभरातून तब्बल 5,74,000 शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरलाय। तर एकूण 1,64,00,000 पेक्षा अधिक पीक विमा अर्ज दाखल करण्यात आलेत।